समाजाचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होतो। सामाजिक समतेचे प्रतीक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींना अभिवादन करतो। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगेबाबाजींना वंदन करतो। आज भारतीय स्वातंत्र्याच्या 80व्या या स्वातंत्र्य दिन सोहळ्यामध्ये या ठिकाणी उपस्थित सर्व स्वातंत्र्य संग्राम सैनिक, त्यांचे नातेवाईक, लोकतंत्र सेनानी, ज्येष्ठ नागरिक व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, आपले लोकप्रिय खासदार श्यामकुमार बर्वेजी, आपले आमदार डॉक्टर राजीव पोद्दारजी, या ठिकाणी उपस्थित आमचे सर्व विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, आमचे जिल्हाधिकारी, NMRDA कमिशनर, NMC कमिशनर, या ठिकाणी उपस्थित आपले SP आणि सर्वच उपस्थित महसूल, पोलीस अधिकारी, पत्रकार बंधू भगिनी, सर्वप्रथम मी आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। खरं तर आजचा दिवस आपल्या सर्वांकरता मंगलमय आहे, चैतन्यदायी आहे आणि आपल्या रोमारोमात राष्ट्रभक्ती जागवणारा आजचा दिवस आहे। आज देशासाठी प्राणार्पण केलेल्या सर्व स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या बलिदानाची आणि संघर्षाची आठवण आपल्या सर्वांना होते आहे आणि आपण सर्वांनीच आज आपल्या सर्व स्वातंत्र्यवीरांना, स्वातंत्र्य मिळवणाऱ्या, ज्यांनी बलिदान दिलं सर्व सैनिकांना आपण अभिवादन करतो आहे। हे करत असताना आपला आजचा हा राष्ट्रीय सण जात, धर्म, भाषा यांच्या पलीकडे जाऊन सर्व भारतीयांना राष्ट्रप्रेमाच्या धाग्यात बांधतोय। खरं तर 15 ऑगस्ट असा राष्ट्रीय सण आहे ज्या दिवशी आपण सर्व आपल्या सर्व मनातल्या, हृदयातल्या सर्व भावना या देशाकरता, या राष्ट्राकरता, हे राष्ट्र जगातलं सर्वोत्तम राष्ट्र व्हावं, या जगातला तिरंगा, आपला भारताचा तिरंगा जगामध्ये सर्वात उंच डौलाने फळकावा, ही भूमिका आपली सर्वांची आहे। आणि जसा विकसित भारताचा आपण संकल्प केला आहे तसा सर्वोत्तम भारत, जगातला सर्वोत्तम भारताचा संकल्प सुद्धा आज आपल्या सर्वांना एक मताने, एक दिलाने सर्वांना घेण्याचा आजचा दिवस आहे। आजच्या दिवशी आपल्याला उद्याच्या 21व्या शतकातला जो विकसित भारत आहे तो घडवण्याकरता आपल्या सर्वांना आपल्या परीने सर्वांनी आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचे योगदान टाकून आज आपल्या भारत देशाला वसुदैव कुटुंबकम ही भावना, जग आपलं कुटुंब आहे ही भावना घेऊन आपल्याला पुढे जाण्याची भूमिका पार पाडायची आहे। खरं तर संविधानाने दिलेलं स्वातंत्र्य, अधिकार आणि लोकशाही मूल्याचे रक्षण करण्यासाठी आजचा प्रेरणा दिवस आहे आणि म्हणून आज संपूर्ण देशामध्ये आपण बघितलं असाल की आज या देशातल्या सर्वच भारतीयांनी आपापल्या घरावर तिरंगा ध्वज लावून या ठिकाणी स्वातंत्र्याचा आपला अभिमान या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। आपण बघितलं असाल की मागच्या 7 दिवसात, 8 दिवसापासून संपूर्ण गावात, संपूर्ण शहरामध्ये तिरंगा रॅली होते आहेत। आमचा युवा, शाळेतील विद्यार्थी हा मोठ्या प्रमाणावर तिरंगा रॅलीमध्ये समाविष्ट होऊन आपल्या भारत देशाला मजबूत भारत निर्माण करण्याकरता बालवयातच आपल्या हृदयामध्ये भारताची संस्कृती, विरासत आणि भारताला प्रचंड मजबूत करण्याकरता, आपल्या देशाला प्रचंड मजबूत करण्याची संकल्प घेऊन घराबाहेर निघालेला आहे। आज संपूर्ण देशामध्ये आज भारताचा युवा हा या ठिकाणी एक प्रचंड शक्तिशाली भारत निर्माण करण्याकरता एक प्रचंड शक्ती निर्माण करतो आहे। खरं तर महाराष्ट्राच्या आमच्या 14 कोटी बंधू भगिनीच्या आशा, अपेक्षा आणि स्वप्नाला भरारी देण्याकरता आणि ही भरारी उंच उडवण्याकरता आपल्या महाराष्ट्राला या राष्ट्रातलं सर्वात उंचीचं राज्य करण्याकरता या ठिकाणी हा पंख देणारा दिवस आहे आणि आपल्या सर्वांच्या भूमिकेतनं जी भूमिका आपल्या सर्वांना मिळाली आहे त्या सर्वांनी आपापल्या भूमिकेतनं आपला महाराष्ट्र हा देशातलं सर्वोत्तम राज्य व्हावं ही भूमिका आजच्या दिवशी आपल्याला व्यक्त करायची आहे। खरं तर आज आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देत असताना आपल्या सर्वांकडनं विनंती करतो की
या राष्ट्राकरता, या महाराष्ट्राकरता आपण सर्वांनी एक दिलाने, एक मताने या राष्ट्राच्या भूमिका जेव्हा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी होत्या, त्या भूमिका पुढच्या काळातही आपल्याला सर्वांना आपल्या अंगीकारायच्या आहेत आणि इथनं आपल्याला पुढं या देशाला ज्या ज्या भूमिकेत आपण आहोत त्या भूमिकेतनं पुढं न्यायचं आहे. खरं तर आपण हे वर्ष क्रांतीज्योती महात्मा फुलेजी यांचं 200वे जयंती वर्ष 11 एप्रिलपासून आपण प्रारंभ केला आहे. पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकरजी यांची त्रिशताब्दी वर्ष यावर्षी आहे. यावर्षी संत गाडगेबाबा यांची 150वी जयंती वर्ष आहे आणि या सर्व थोरा मोठ्याच्या आशीर्वादाने व प्रेरणेने महाराष्ट्र अभिमानाने विकासाची प्रगतीची वाटचाल करतो आहे. या ठिकाणी आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी 26-27 हे वर्ष यावर्षीचं वर्ष सामाजिक समता समरसता वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे आणि तसं साजरा करण्याचा निर्णय आपण केलेला आहे. आपल्या महाराष्ट्राला थोर संतांची भूमी आणि एक मोठी प्रेरणेची भूमी लाभलेली आहे. या प्रेरणेमधूनच आपल्या महाराष्ट्राला विकसित करण्याकरता आपल्याला सर्वांची भूमिका ठेवायची आहे. आपले संस्कार, आपली संस्कृती, आपली विरासत या सांभाळून आपल्याला महाराष्ट्राला अग्रगण्य महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा डौलाने संपूर्ण जगामध्ये, देशामध्ये उंच पातळी गाठेल याचा अभिमान मला या ठिकाणी आहे. निश्चितपणे या ठिकाणी आपल्या या वर्षामध्ये अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि निश्चितपणे आपण सर्वांनी या भूमिकेतनं आपल्याला पुढे जायचं आहे. स्वातंत्र्य प्राप्तीच्या शताब्दी वर्षामध्ये 2047 मध्ये भारत हा जगातील सर्वात समृद्ध, आत्मनिर्भर आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम देश झाला असेल असा विश्वास आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आजच्या दिवशी व्यक्त केला आहे. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सुद्धा महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्राचा संकल्प करत असताना आपल्या देशाचं सरकार, महाराष्ट्राचं सरकार हे स्वातंत्र्यानंतरचा भारत हा जो आपण बघितला होता, स्वातंत्र्यानंतरच्या भारताचा आपण जो विचार केला होता तो विचार आता आपल्याला पुढे न्यायचा आहे. आणि हे नेत असताना स्वातंत्र्यापासून अनेक सरकार या देशामध्ये आले. त्या प्रत्येक सरकारने आपल्या आपल्या परीने या देशाला अनेक भूमिकेतनं पुढे नेण्याचा प्रयत्न केला, देशाला आत्मनिर्भरही करण्याचा प्रयत्न केला. आज आपला देश आत्मनिर्भरतेकडे मजबूत होतो आहे, कारण जगातले एवढे मोठे युद्ध सुरू असतानाही आपला भारत देश आज कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठेही कमजोर पडत नाही, कारण आपण सर्वांनी त्या त्या सरकारांना साथ देऊन या ठिकाणी मजबूतीने भारताला पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपल्या भूमिकेतनं या भारत देशाला कसं पुढे नेता येईल, जगामध्ये आपल्या भारत देशाची मांडणी ज्या पद्धतीने आपण करतो आहे, ज्या पद्धतीने भारत देशाला तुच्छतेची वागणूक या जगात मिळायची, आज जगातले सर्व देश भारताला आज जगातला सर्वोत्तम भारत होईल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतात आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांचे योगदान आहे की आपण सर्व या भूमिकेतनं आपल्या सरकारला मदत करतो आहे. निश्चितपणे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जो 2047च्या विकसित भारताकरता आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त केल्या आहे, त्या प्रशासकीय अधिकारी असतील, समाज असेल, लोकप्रतिनिधी असतील, सर्वांनी या भूमिकेतनं आपल्याला या ठिकाणी पुढे न्यायचं आहे. मला वाटतं की आपले मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला देशाबरोबर जोडलेला आहे, देशाच्या भूमिकेशी महाराष्ट्राला सुसंगीत केला आहे, सोबत जोडलेला आहे आणि त्यानुसार आता आपल्यालाही या ठिकाणी पुढे जायचं आहे. मला वाटतं की आज महाराष्ट्राला विकासाची नवी गती मिळत आहे. गेल्या काही वर्षामध्ये आपल्या या ठिकाणी नागपूर आणि विदर्भ हा महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आहे आणि जेव्हा 2047 मध्ये आपला भारत स्वातंत्र्याची शताब्दी वर्ष राहील, त्यावेळी आपला भारतातला सर्वात विभाग जर पुढारलेला कुठला असेल तो विदर्भ विभाग असेल, असाही या ठिकाणी भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आपल्याला व्यक्त केली आहे. खरं तर देशातील लॉजिस्टिक असेल, ऊर्जा असेल, कृषी प्रक्रिया असेल, IT असेल, औद्योगिक क्रांती, ह्या ज्या औद्योगिक क्रांती आपण करतो आहे, या विदर्भामध्ये तेवढ्याच महत्त्वाच्या क्रांती या ठिकाणी होते आहे. डिफेन्स सेक्टरमध्ये आपण पुढे जातो आहे. आपलं नागपूर आज जगाच्या पाठीवर, महाराष्ट्राच्या आणि भारताच्या देशाच्या पाठीवर एक डिफेन्स औद्योगिक परिसर म्हणून या ठिकाणी विकसित होतो आहे. निश्चितपणे आपल्या नागपूर हे जे हृदयस्थानी आहे देशाच्या, या नागपूर आणि विदर्भालाही पुढे नेण्याची भूमिका पुढच्या काळात आपली आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपलं सरकार जे निश्चितपणे या महाराष्ट्राला पुढे नेण्याची भूमिका करत आहे,
आज शेतकरी शेतमजुराच्या पाठीशी पूर्ण ताकदीने सरकार उभा आहे। जे वचन आम्ही निवडणुकीच्या काळात देतो ते वचन पूर्ण करण्याची भूमिका ही आपल्या सरकारची असतं। जे सरकार सत्तेमध्ये येतं त्या सरकारची भूमिका जनतेला दिलेले जाहीरनामा पूर्ण करण्याची असतं आणि म्हणून यावर्षी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। यावर्षी तर शेतकऱ्याकरता या राज्यातल्या 53 लाख शेतकऱ्यांना त्यांची कर्जमाफी करण्याचं वचन आम्ही दिलं होतं आणि आपल्या सरकारने आता या राज्यातल्या 53 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयाचं कर्ज माफ करून या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम आपल्या सरकारने केलं, जेणेकरून कर्जामध्ये असलेला शेतकरी पुन्हा दाट मानेने उभा झाला पाहिजे आणि त्यांना पुन्हा एकदा कृषी क्रांती करण्याकरता त्यांना मजबूत केलं पाहिजे ही भूमिका आम्ही आपली होती। आणि यासोबतच आम्ही जे वचन दिलं होतं की आपल्या सरकारने की आम्ही निवडून आल्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर या राज्यातल्या 45 लाख शेतकऱ्यांचं 47,000 कोटी रुपये मागच्या 15 वर्षाचं विजेचं बिल जे शेतीपंपावर आहे ते शेतीपंपाचं बिल आम्ही कमी करू। यावर्षी आपण या संपूर्ण शेतकऱ्याचं वीज बिल माफ केलं आणि पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल येणारच नाही असा निर्णय आपल्या सरकारने केला। त्यामुळे एकीकडे महाराष्ट्र मजबूत करताना कृषी आणि क्षेत्र मजबूत झालं पाहिजे। शेतकरी मजबूत होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र मजबूत होत नाही, या भूमिकेतनं आपण काम करतोय। मी असं मानणार आहे की या राज्यामध्ये जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतामध्ये वीज नसेल, शेतकऱ्याच्या शेतात रस्ता नसेल, शेतकऱ्याच्या शेतात पाणी नसेल तोपर्यंत महाराष्ट्र मजबूत होऊ शकत नाही। आणि या तीनही गोष्टी जर शेतकऱ्याकडे आल्या, रस्ता, वीज आणि पाणी, तर शेतकऱ्याचा मुलगा कधी चपराशाची नोकरी मागायला जाणार नाही। शेवटी आपल्या सर्वांची भूमिका कृषी प्रधान महाराष्ट्राची आहे, ती पुढे नेण्याचा प्रयत्न आपण करतोय। खरं तर महात्मा फुलेंचा गौरव करत असताना यावर्षी शासनाने अत्यंत महत्त्वाचं विधेयक आणलं, महत्त्वाचा कायदा आणला। या राज्यातल्या संपूर्ण शेतकरी बहिणी ज्या शेती आहेत असं नाही, शेती असो की नसो, शेतीमध्ये काम करणारी शेतमजूर महिला सुद्धा शेतकरी दर्जाची असली पाहिजे। आणि यावर्षी सरकारने विशेष कायदा करून आमच्या शेतकरी बहिणींना, आता शेतमजूर बहिणींना सुद्धा त्यांच्या नावानं सातबारा असो की नसो, जमीन असो की नसो, यावर्षी त्यांना शेतकरी दर्जा देऊन केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या संपूर्ण योजनांचा आमच्या शेतकरी बहिणींना लाभ देण्याकरता शेतकरी दर्जा देण्याचं प्रमाणपत्र देऊन त्यांना या ठिकाणी विकासाच्या प्रमुख सेक्टरमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर आमच्या या काळामध्ये शेतकरी दर्जा देण्याचं प्रमाणपत्र देऊन त्यांना आम्ही मजबूत करण्याचा प्रयत्न करतो आहे। एवढंच नाही, हे वर्ष आपलं आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून आपण करतोय। या निमित्ताने आपण अनेक पावलं टाकलेले आहे। आपण छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून या ठिकाणी कालही मी वर्ध्यामध्ये अनेक महिलांना शेतकरी कार्ड वाटप करताना त्यांच्या डोळ्यामधला आनंद असू मी बघितला। निश्चितपणे त्या शेतमजूर महिलेला वाटलाय की मी ज्या शेतामध्ये काम करते ते शेत माझं आहे, मी त्या शेतीची मालक आहे, या भावनेतनं ती त्या ठिकाणी जात होती। तो एक नवा वेगळा त्या ठिकाणी आनंद आपल्या सर्वांना मिळत होता। खरं तर आता आपल्या बहिणींना बँकेचे कर्ज काढणं सोपं होणार आहे, कारण शेतकरी दर्जा मिळाल्यामुळे बँकेचं कर्ज मिळणार आहे आणि यातनं त्या महिलांच्या जीवनामध्ये क्रांती होणार आहे। खरं तर शेतामध्ये काम करणारी शेतमजूर माझी बहीण, तिला मजबूत जर केलं तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये प्रचंड मजबूती येईल असा विश्वास या ठिकाणी मला आहे। खरं तर आमच्या महाराष्ट्र शासनातर्फे या ठिकाणी राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेच्या माध्यमातून आमच्या बहिणींना या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या काही जमिनी देऊन त्या ठिकाणी त्यांना आत्मनिर्भर करण्याचाही प्रयत्न आम्ही केलेला आहे। आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या विकासाचे अनेक संकल्प करत असताना आम्हाला भरपूर या ठिकाणी समोर जायचं आहे। निश्चितपणे हे काही कुठल्याही सरकारचं 5 वर्षाचं काम असू शकत नाही। अनेक सरकारांनी केलेलं काम पुढे न्यावं लागतं, नवीन सरकारला नवीन योजना करावी लागतं, प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपल्याला त्यांच्याही भूमिकेतनं पुढे जावं लागतं। शेवटी शासन आणि प्रशासन असं पकडून दोघांनी मिळून या 2 चाकाची आपली विकासाची गाडी ही खऱ्या अर्थाने पुढे न्यावी लागतं। समाज मनाच्या भावनाही त्या ठिकाणी पूर्ण कराव्या लागतात। निश्चितपणे 15 ऑगस्ट याकरताच असतो की नव्या संकल्पाला पुढे नेणे, स्वातंत्र्यापूर्वीचे संकल्प काय होते, स्वातंत्र्यानंतरचे संकल्प काय होते आणि आत्ताचे संकल्प काय आहे
या तिहेरी भूमिकेतनं आपल्याला पुढे नेण्याची भूमिका या ठिकाणी असतं आणि म्हणून या ठिकाणी बऱ्यापैकी आता आपल्या विकसित भारताकडे आपण चाललेलो आहे। आज महाराष्ट्रामध्ये नवी क्रांती होते आहे। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याकरता 16,000 मेगावॅटचा सोलर प्रोजेक्टचे आपण निर्माण करतो आहे, जेणेकरून 16,000 मेगावॅटचे सोलर प्रोजेक्ट झाले तर दिवसानी 12 तास शेतकऱ्यांना वीज देण्याचा प्रयत्न आपण करू शकतो। या ठिकाणी आपण बघितलं असाल महाराष्ट्राने यावर्षी क्रमांक नंबर 1 आणलेला आहे की महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे की ज्या ठिकाणी सोलर वॉटर पंपाची जी योजना आहे, एकट्या महाराष्ट्राने देशामध्ये 60% सोलर पंप देशातले ज्या योजनेतले घेतलेले आहे आणि त्यामुळे या कामगिरीसाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हा महाराष्ट्राला मिळाला आहे, ही या ठिकाणी महत्त्वाची बाब आहे। खरं तर प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक, सुशासन आणि गतिमानता हे महाराष्ट्राच्या विकासाचे स्तंभ निश्चित केले गेले आहेत आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आपण विदर्भाचा, नागपुराचा, महाराष्ट्राचा विचार केला तर विकासाची जोड देणारे आमचे नितीन गडकरीजी यांनी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्या या भागाच्या विकासाकरता प्रचंड मोठी मदत आपल्या महाराष्ट्राला केली आहे, आपल्या नागपूर विदर्भाला केली आहे। खरं तर मला आमच्या महाराष्ट्र सरकारचं काम सांगत असताना आमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उत्तम काम या नागपूर आणि विदर्भात करण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरं तर नागपूरचा व्यापार, वित्तीय केंद्र, डेटा सेंटर असे सगळे सर्वसमावेशक गतिमान विकास घडवताना या ठिकाणी नागरिकांचं उत्तम आरोग्य असावं, या ठिकाणी नागरिकांना उत्तम व्यवस्था मिळाव्या। नागपूर जिल्ह्याच्या नागरिकांना जी जबाबदारी आमची आहे, माझी जबाबदारी सर्वात जास्त अधिक आहे, कारण या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पहिली जबाबदारी माझी पडतात, नंतरच सर्व प्रशासकीय अधिकारी आणि प्रशासनाची जबाबदारी पडतं। त्यामुळे या जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांना या ठिकाणी आपल्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत जाऊन आपल्या समाजातील ज्या भावना आहेत त्या पूर्ण करायच्या आहे। या जिल्ह्यामध्ये आज मला या गोष्टीचा अभिमान आहे, आमचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वादजी यांनी यावर्षी 3,38,295 लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड देऊन महाराष्ट्रात क्रमांक 1चा जिल्हा करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि आमच्या विभागीय आयुक्ताच्या नेतृत्वामध्ये एक प्रचंड गतिमान, लोकाभिमुख आणि पारदर्शी महसूल खात्याच्या भूमिका त्यांनी व्यक्त केलेल्या आहे। खरं तर या ठिकाणी तंत्रज्ञान, तत्परता व जनसुरक्षेसाठी नागपूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी अत्यंत दमदार आहे। मी आमची SP पोद्दारजी यांचं मनापासून अभिनंदन करतो की महाराष्ट्राचे दोन्ही अवॉर्ड 100 दिवसाचा आणि 150 दिवसाचा जो उत्तम रचना या महाराष्ट्रामध्ये झाली की 100 दिवस आणि 150 दिवसात महाराष्ट्रात प्रथम पोलीस खातं कुणाचं ते डॉक्टर आपले SP पोद्दारांचं आलेलं आहे आणि त्यामुळं त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो। हे करत असताना आपले या ठिकाणी पोलीस कमिशनर पूर्वी सिंगल साहेब होते, आता आपले विश्वास नागरे पाटील आहेत, त्या आल्याबरोबर त्यांनी पुन्हा नागपूरला गुन्हेमुक्त करण्याकरता नवनवीन योजना तयार केल्या। मला विश्वास आहे की AI माध्यमातून, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपण बऱ्यापैकी आता गुन्हेगारांना शोधून या ठिकाणी प्रचंड मजबूतीने SP आणि CP दोघंही नागपूरच्या संपूर्ण जीवाचं रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारतील। खरं तर सरकारची मूळ जबाबदारी काय आहे? केंद्र आणि राज्य सरकार, कुठलंही सरकार असो, सरकारच्या 2 महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतात। पहिली जबाबदारी असतं की झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत जनतेच्या जीवाचं रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे। तुमचा जीव सुरक्षित असेल तर सर्व सुरक्षित असेल आणि त्यामुळे सरकार याच्याकरताच बनतं की तुमच्या जीवाचं रक्षण झालं पाहिजे, जनतेच्या जीवाचं रक्षण झालं पाहिजे। महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचं रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि सोबतच या महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेच्या मालमत्तेची रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि त्यामुळे एकीकडे गृह खातं, दुसरीकडे महसूल खातं, हे 2 या राज्याचे आधारस्तंभ आहे आणि दोन्ही आधारस्तंभ प्रचंड मजबूत करून महाराष्ट्राला शाश्वत विकासाकडे नेण्याची भूमिका आपली आहे। एकीकडे शाश्वत महाराष्ट्र करत असताना या ठिकाणी लोकांना सुरक्षित वाटलं पाहिजे, ही भूमिका महत्त्वाची आहे आणि म्हणून आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी ती भूमिका स्वीकारली आहे। खरं तर अंमली पदार्थाविरुद्धची एक मोठी मोहीम मागच्या काळामध्ये आमचे दोन्ही SP आणि CP करताय। या नागपूर जिल्ह्याला अंमली पदार्थ मुक्त केलं पाहिजे। MD, गांजा, ड्रग्स या जिल्ह्यात येऊ देऊ नये। या ठिकाणी कॉलेजेसमध्ये मोठ्या प्रमाणावर आजूबाजूला असलेल्या ज्या ड्रग्सच्या व्यवस्था त्या ठिकाणी उभ्या होत्या त्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम करायचं असेल, युवकांना ड्रग्सपासून दूर करायचं असेल, या ठिकाणी अनेक गोष्टी आपण स्वीकारलेल्या आहे। निश्चितपणे मला विश्वास आहे की आमच्या नागपूरच्या सुरक्षेकरता
आमचे CP आणि SP आणि आमच्या नागपूर जिल्ह्याच्या सुरक्षेकरता, महसुली सुरक्षेकरता आमचे विभागीय आयुक्त, कलेक्टर, आमचे इटनकर कमिशनर आणि NMRD कमिशनर ह्या चौघांनी 4 स्तंभांनी या जिल्ह्याच्या विकासाकरता आपल्याला अनेक कामं या ठिकाणी करायचे आहे. मला या गोष्टीचा अभिमान आहे की समाज कल्याण विभागाने यावर्षी दिव्यांगासाठी फार महत्त्वाचं काम केलं. आमच्या त्या ठिकाणी तेलगोटे जे अधिकारी आहेत त्यांनी बऱ्यापैकी या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं काम दिव्यांगाकरता कुठं उभं झालं ते नागपूरमध्ये उभं झालं आणि या ठिकाणी मोठी भूमिका त्यांनी पार पडली. आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की अनेक दिवसापासून आपलं मिहान आणि एअरपोर्ट या दोन्हीच्या भूमिका त्या ठिकाणी एकीकडे उद्योग येत होते, 1.5 लाख मुलांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला, पण महत्त्वाचं एअरपोर्ट या ठिकाणी होत नव्हतं. पण यावर्षी आमचे इटनकरजी यांनी आमच्या मुख्यमंत्र्यांसोबत नितीनजी सोबत जाऊन वारंवार सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकारकडे जाऊन आपल्याला यावर्षी यश मिळालं आणि आता यावर्षी GMRनी आपलं काम सुरू केलं आणि मला विश्वास आहे 3 वर्षामध्ये महाराष्ट्रातलं सर्वात सुंदर एअरपोर्ट नागपूर असेल याचाही विश्वास या ठिकाणी मला आहे. 82 एकरवर कन्व्हेन्शनल सेंटर असेल, सांस्कृतिक सेंटर असेल, प्रदर्शनाची भूमिका असेल ती या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे. आम्ही यावर्षी जलसंपदा विभाग या भागातल्या नागपूरच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचं सिंचन वाढलं पाहिजे याकरता काम करतोय. चिचघाट, खैरी, बीडचिचघाट या ठिकाणी संपूर्ण लिफ्ट इरिगेशन यावर्षी पूर्ण करतोय. 1700 कोटी रुपये खर्च करून पेट प्रकल्पाचं नूतनीकरण करण्याचा प्रकल्प आपण करतोय. एकीकडे एअरपोर्ट करत असताना दुसरीकडे समृद्ध शेती करण्याचा प्रयत्न आहे. या जिल्ह्याची प्रोडक्टिव्हिटी वाढली पाहिजे. या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी एकरी 2 लाख रुपये उत्पन्न घेतलं पाहिजे. याकरता सिंचन क्षेत्रही महत्त्वाचं आहे आणि तेही वाढवण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी मला एक गोष्टीचा अभिमान आहे की आमचे जिल्हा परिषदेचे CO यांनी अनेक गोष्टीमध्ये नागपूरला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. आज 68 आपला दवाखाना या नागपूर जिल्ह्यात सुरू झाले आणि AI आधारावर अंगणवाडी केंद्र सुरू झाल्यामुळे AI भरोश्यावर अंगणवाडीमध्ये जे मुलं आहेत त्या मुलांना आतापासून AI आधारावर ट्रेन करायचं. ज्या मुलांनी कधी आपल्या घरी कम्प्युटर बघितलं नाही, ज्यांनी कधी या ठिकाणी डिजिटल प्लॅटफॉर्म बघितले नाही, त्या सर्व मुलांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्याचं काम सुद्धा आमचे जिल्हा परिषदेचे CO करताय. एक उत्कृष्ट महसूल खात्याची, जिल्हा परिषदेची आणि संपूर्ण प्रशासनाची उत्कृष्ट टीम नागपूरमध्ये आज तयार झालेली आहे आणि त्यामुळे मला विश्वास आहे की निश्चितपणे देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये विकसित नागपूरचा संकल्प सुद्धा आपल्याला पूर्ण करण्यासाठी आता कोणती अडचण वाटत नाही. या ठिकाणी मी सांगेल की आमचे NMRD कमिशनर यांनी नव्या नागपूरची संकल्पना केली. पुन्हा 3रा रिंग रोड, पहिला रिंग रोड आपण नागपूर शहरात बघतोय, 2रा रिंग रोड आता तयार झालेला आहे, 2रा रिंग रोड आता तयार झालेला आहे. या जिल्ह्याला 3रा रिंग रोड असावा. 2047ची या ठिकाणी विकसित महाराष्ट्र, विकसित नागपूरचा विचार करताना 3रा रिंग रोड झाला पाहिजे ही भूमिका NMRD कमिशनरनी व्यक्त केली आणि त्यातही आपण आता पुढे जातो आहे. खरं तर मला या गोष्टीचा अभिमान आहे. आमच्या तलाटेपासून, कोतवालपासून, पोलीस पाटीलपासून सर्व कलेक्टरपर्यंत, ETO प्रांत असतील, सर्व आमचे महसुली अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयातले अधिकारी असतील, सर्व अधिकाऱ्यांनी यावर्षी उत्तम काम केलं आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान घेऊन 75,000 कुटुंबांना वेगवेगळ्या योजनेचा लाभ देण्याचं काम आमच्याला महसुली प्रशासनाने केलं. त्यामुळे विभागीय आयुक्त टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. एवढंच नाही तर या ठिकाणी जिल्हा परिषदेचं मी सांगत राहून गेलं, 60 आरोग्य केंद्रांना NQASचं मानांकन, 15 स्मार्ट PSC आणि राज्यात प्रथम येण्याचं कर्तृत्व आमच्या जिल्हा परिषदेने केलं आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने एक मोठी उंची जिल्हा परिषदेने घेतली आहे. क्रीडा विभागाने फार चांगलं काम केलं. आज देशातलं सर्वात चांगलं, महाराष्ट्रातलं उत्तम विभागीय क्रीडा संकुल कुठे होणार ते नागपूरमध्ये होणार आहे आणि आमच्या युवकांना जगातल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सर्व खेळ त्यात भाग घेण्यात यावा याकरता एक मोठा संपूर्ण सुविधायुक्त त्या ठिकाणी विभागीय संकुल होते आहे. आणि एवढंच नाही, त्या जिल्ह्यामध्ये जे जिल्हा क्रीडा संकुल होतं, परवाच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे एकनाथ शिंदेजी, आमच्या सुनेत्रा पवारजी यांनी कॅबिनेटमध्ये गादा येथे, इथून 8 किलोमीटर जवळच गादा येथे एक जिल्हा क्रीडा संकुल ज्याला 125 कोटी रुपयाचं अनुदान दिलं. त्यामुळे ग्रामीण भागातही एक मोठी खेळाची व्यवस्था या ठिकाणी आपण उभी करतोय. या ठिकाणी कृषी विभागाचा जर विचार केला तर कृषी विभागामध्ये यावर्षी 76,476 शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक योजना आपल्याला देता आली. महामेट्रोमध्ये मी त्यांचंही अभिनंदन करीन, श्री हर्डीकर यांचं 3रा टप्पा मेट्रोचा
उद्या आपल्याला खापरखेडा जे ग्रोथ सेंटर आहे ते जोडायचं आहे, कळमेश्वर ग्रोथ सेंटर जोडायचं आहे, हिंगणा ग्रोथ सेंटर आपण जोडलेला आहे, बुट्टीबोरी ग्रोथ सेंटर आपण जोडलेला आहे, कनान ग्रोथ सेंटर आपण जोडलेला आहे. या जिल्ह्यातले जेवढे ग्रोथ सेंटर आहे त्या सर्वांना जोडून महामेट्रोची जी कॅपॅसिटी आहे ती प्रचंड मजबूत करून वाहतुकीचे ट्रॅफिकचे प्रश्न या जिल्ह्याचे सोडवायचे आहे. या नागपूरला ट्रॅफिक मुक्त करण्याकरता या ठिकाणी थोडी मेहनत करावी लागणार आहे. आज आमचा दावा नाही की आम्ही सारा बदलला आहे, पण निश्चितपणे ज्या पद्धतीची रचना आम्ही नागपूर जिल्ह्याची तयार केली आहे, नागपूर शहराची तयार केली आहे, मला विश्वास आहे की आमच्या महानगरपालिका आयुक्त इटनकर आणि आमची टीम संपूर्ण नागपूर शहराला प्रचंड मेहनतीने आपल्याला ट्रॅफिक ही जी आहे ती कंट्रोल करून आमचे पोलीस आयुक्त बसून जे मेट्रोचं जाळं आहे, जे उड्डाणपुलाचं जाळं आहे, हे सर्व इंटिग्रेट करून या ठिकाणी सर्व वाहतूक सुरळीत करण्याचाही प्रयत्न आमचा आहे. निश्चितपणे महिला आर्थिक बाल विकास महामंडळाने 5,000 महिलांना रोजगार देण्याची योजना तयार केली. आमच्या PWDने 240 किलोमीटर रस्ते बांधण्याची योजना तयार केली. केंद्रीय महामार्ग योजनेत यावर्षी 200 किलोमीटरचे रस्ते पुन्हा आपल्याला मिळणार आहे. जिल्हा चिकित्सक आपले CS यांनी चांगल्या योजना तयार केल्या. आज मेवा हॉस्पिटलचा आपला यावर्षी हिरक महोत्सवी वर्ष आहे. 60वं वर्ष आपल्या मेवा हॉस्पिटलला झालेल्या इंदिरा गांधी महाविद्यालयाला 60 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्याचं वर्षकालपासून सुरुवात झालेली आहे. त्याही हॉस्पिटलला यावर्षी 100 कोटी रुपयाच्या वर जो खर्च लागणार आहे तो डिसेंबरच्या बजेटमध्ये देण्याचा विचार शासनाने केलेला आहे. निश्चितपणे एक महत्त्वाचा संकल्प आपल्याला पुढे करायचा आहे, एक पेड माँ के नाम. या ठिकाणी नागपूरच्या प्रत्येक शहर जिल्ह्यात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या आईच्या आठवणीनिमित्त, ज्यांची आई गेली असेल, ज्यांनी आईच्या स्मरणार्थ आई जिवंत असेल त्या आईच्या हाताने एक पेड माँ के नाम ही योजना आपल्याला करायची आहे. या ठिकाणी असलेल्या सर्व नागरिकांना, जनतेला, मीडियाला माझी विनंती आहे, यावर्षी एक पेड माँ के नाम हे जो आपण हरित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे, 300 कोटी वृक्ष लावण्याचा आपण संकल्प केला आहे. या वृक्ष लागवडीकरता मोठं अभियान आपल्या सर्वांना घ्यायचं आहे. तर प्रशासकीय अधिकारी तर घेतीलच, पण समाज जोपर्यंत या योजनेमध्ये येणार नाही, जोपर्यंत NGO येणार नाही, जोपर्यंत विविध संस्था येणार नाही, आमचे स्वातंत्र्य संग्राम सैनिक आवाहन करणार नाही, तोपर्यंत हा या ठिकाणी पूर्ण होणार नाही. यावर्षी महावाक्यतान आपल्याला जे जलसंधारण विभाग आहे त्या जलसंधारण विभागाचं यावर्षी 15 ते 21 ऑगस्टपर्यंत एक मोठं अभियान या ठिकाणी येत आहे. महावॉकेथॉन, वॉक फॉर वॉटर, जलसंधारण. पावसाचं थेंबन थेंब पाणी आपल्या शहराच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. रेन वॉटर हार्वेस्टिंग झाली पाहिजे, जलसंधारण झालं पाहिजे. आज मला या गोष्टीचं वाईट वाटतं, इकडे मेट्रोचं जाळं होत असताना दुसरीकडे आपण विकसित भारताचा संकल्प करताना, विकसित महाराष्ट्र संकल्प करताना काटोल नरखेड सारखे तालुके हे 800 फूट पाणी खाली जात आहे. कारण आपण जमिनीतनं रोज पाणी काढतो आहे, पण पाणी टाकण्याची व्यवस्था आपण निर्माण करत नाही आहे. त्यामुळे आमच्या जिल्हा परिषद कलेक्टरनी एक चांगलं काम केलं की यावर्षी 37 कोटी रुपये खर्च करून नरखेड आणि काटोलला टार्गेट करून जेवढं पाणी नरखेड तालुक्यात पावसाचं पडतं तेवढं जमिनीत गेलं पाहिजे. थेंबरही पाणी हे गावाच्या बाहेर जाऊ नये. गावातलं पाणी गावामध्ये, शेतातलं पाणी शेतामध्ये, आणि त्या ठिकाणी जिरवून आपल्याला वॉटर कॅपॅसिटी वाढवायची आहे, वॉटर लेवल वाढवायची आहे. वॉटर लेवल जर वाढली नाही जमिनीची तर पुढच्या काळामध्ये तुम्ही किती पाणी उपसलं, एक दिवस असा येईल की कोरडा दुष्काळ पडेल. आणि म्हणून आपल्याला जलसंधारणाची, जलसंवर्धनाची, रेन वॉटर हार्वेस्टिंगची आणि मोठ्या प्रमाणावर आपल्याला पुढच्या काळामध्ये या ठिकाणी जे पाणी पडतं नागपूरमध्ये ते जमिनीत गेलं पाहिजे. कारण आपण जमिनीतलं पाणी उपसाचा प्रयत्न करतो आहे, पण जमिनीमध्ये पाणी कसं जाईल याचा विचारच कोणी करत नाही. आणि त्यामुळं पुढची पिढी कधीच आपल्याला माफ करणार नाही. आणि विचार करायचा आहे की या थेंबन थेंब पाण्याचं नियोजन करणे, याकरता एक मोठं अभियान महावाक्यथॉन, वॉक फॉर वॉटर असंही अभियान आपल्याला या ठिकाणी 15 ते 21 ऑगस्टपर्यंत करायचं आहे. निश्चितपणे अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील. यावर्षी महात्मा फुले जयंतीच्या 20 शताब्दीनिमित्त आमच्या महसूल खात्याने लोक अदालती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 पर्यंत लोक अदालती होणार आहे. वर्षानुवर्ष तलाट्यापासून तर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत, विभागीय आयुक्तापासून तर मंत्री महसूलपर्यंत ज्या 3-3, 4-4 वर्षापासून, 5-5 वर्षापासून महसुली केसेस प्रलंबित आहेत. शेतकरी तहसीलदारकडे फेऱ्या मारतात, त्या ठिकाणी AGOकडे फेऱ्या मारतात, कलेक्टरकडे फेऱ्या मारतात. त्यांचे महसुली जे त्या ठिकाणी वाद आहे ते संपत नाही.
वकील करावं लागतं, शेतातले भांडणं चालू आहेत, हे भांडणं मिटवण्याकरता लोक अदालती करण्याचा विचार आम्ही केलेला आहे। लोक अदालती करून या ठिकाणी दोन्ही पक्षकाराला बोलून केसेस खूप न चालवता दोन्ही पक्षकाराचं म्हणणं ऐकून दोन्ही पक्षकाराची सहमती घेऊन जो 2 वाक्यात भारताला संदेश दिला आहे, परिश्रम में जो तपा है उसने ही इतिहास रचा है, असे सांगून भारत आत्मनिर्भर होण्याची आणि समृद्ध भारताच्या दिशेने काम करण्याची योग्य वेळ आहे। कारण हीच अशी योग्य वेळ आहे। आपला 2026, 2031, 2047 ही भारताला जगातला सर्वोत्तम देश निर्माण करण्याची वेळ ही आलेली आहे। संपूर्ण जगाने मान्य केलं आहे की भारत देशच आता प्रगती करू शकतं। भारत देशाची समृद्धी, विविधता, भारत देशाची विरासत ही जगाला पुढे नेऊ शकतं हे मान्य झालेलं आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना अशा सुवर्ण संधीचा लाभ घेऊन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आपल्याला आमूलाग्र परिवर्तन करायचं आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण बघितलं असाल आपला हा संकल्पच आहे जो आत्मनिर्भर भारताचा। किती संकट आलं, किती जगात युद्ध झाले तरी भारत देशाला मात्र या ठिकाणी कुठलाही फटका बसत नाही। थोडा मोठा फटका बसतो, पण भारत जर आत्मनिर्भर झाला तर जगावर कुणावर आता आपल्याला अवलंबून राहायची गरज नाही। आपला देश सर्वांना देईल, जगाकडनं काही घेणार नाही। आपला देश भारताला सर्व देईल ही भूमिका आपण पार पाडतो आहे। निश्चितपणे मी पुन्हा एकदा आमचे सर्व लोकप्रतिनिधी, आमचे सर्व आमदार, खासदार आणि प्रशासन यांच्या प्रभावी समन्वयातून आपण नागपूर आणि विदर्भाला पुढे नेऊया। मोदी यांच्या विकसित भारत 2047च्या स्वप्नाला मूर्तरूप देऊया। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या विकसित महाराष्ट्र संकल्पाला साथ देऊया आणि आपण सर्वांनी मिळून जो विकसित नागपूरचा संकल्प केला तोही पूर्ण करूया। मी सर्वांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांनी मला जे सहकार्य केलं, आमच्या प्रशासनाला सहकार्य केलं आणि आज पुन्हा नवा या विकसित नागपूरचा संकल्प 15 ऑगस्टच्या दिवशी करून आपण सर्वांनी एक दिलाने एकमताने पुढे जाऊया एवढंच या ठिकाणी मी सांगतो। सर्वांना शुभेच्छा देतो। खूप खूप धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।